नमस्कार मित्रांनो, आज आपण सांबार वडी करणार आहोत। तर विदर्भामध्ये कोथिंबीरेला सांबार असे म्हटले जाते, म्हणून आज आपण विदर्भाची फेमस सांबार वडी करणार आहोत। तर मार्केटमध्ये मस्त अशी फ्रेश कोथिंबीर येत आहे, पण आज आपण आपल्या गार्डनमधले फ्रेश कोथिंबीर घेऊन सांबार वडी करणार आहोत। तर सांबार वडी नागपूरमध्ये सुद्धा फेमस आहे आणि नागपूरमध्ये सांबार वडीला पुडाची वडी सुद्धा म्हटले जाते। तर चला तर मग खुसखुशीत चमचमीत पुडाची वडी किंवा सांबार वडी करण्याकरिता सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला फ्रेश कोथिंबीर तोडून घ्यायची आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि चांगल्या पद्धतीने सोखवून घ्यायची आहे। कोथिंबीर पूर्णपणे सोकली आहे। आता हे कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे। नंतर एका बाउलमध्ये 2 वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन, चवीनुसार मीठ आणि गरम केलेलं 2 चमच तेल हे सर्व ॲड करून एकजीव करून घ्यायचं आहे। तेल जास्त पण घालायचं नाही आहे, कारण तेल जास्त घातल्याने वडी तेलकट होते। नंतर थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे, जसे आपण पुरीसाठी मळतो ना तसेच, आणि 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाण्याची टरपल निघतपर्यंत आपल्याला शेंगदाण्याला भाजून घ्यायचे आहे। नंतर टरपल काढून घ्यायची आहे आणि गार होण्यासाठी साईडला ठेवायचे आहे। त्याच मापाने अर्धी वाटी खोबरं खीस घेतलेलं आहे। हे खोबरं खीस सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हलकासा कलर चेंज होतपर्यंत खोबऱ्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये 2 चम्मच खसखस टाकून खसखस सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही असंच फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर स्किप सुद्धा करू शकता। मिक्सरचं बाउल घेऊन यामध्ये भाजलेले खोबरं खीस, शेंगदाणे, खसखस, 1 चम्मच सोप ॲड करायची आहे आणि रवाळ पद्धतीने काढून घ्यायची आहे। कढईमध्ये 1 चम्मच तेल ॲड करायचं आहे। त्यामध्ये कढीपत्ता, जिरं ॲड करून परतून घ्यायचं आहे। तेल आपल्याला इथे कमी यूज करायचं आहे। ते झाल्यानंतर मिक्सरमधून काढलेले मिश्रण यामध्ये ॲड करून एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिनिटभरांसाठी परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे। 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळद, काळा मसाला हे सर्व ॲड करायचे आहे। लाल मिरची पावडर तुमच्यानुसार तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिनिटभरांसाठी परतून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। इथे मी 2 वाटी कोथिंबीर ॲड करत आहे। तर सारण आपलं 1 वाटी भरलं होतं, म्हणून कोथिंबीर 2 वाटी ॲड करत आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर सॉफ्ट येतपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे सारण रेडी झालेलं आहे। हे गार होण्यासाठी साईडला आपण थोड्या वेळासाठी ठेवून देऊया। मळून घेतलं होतं ते पीठ सुद्धा इथे रेडी झालेलं आहे। आता याचा एक गोळा घेऊया आणि या गोळ्याची आपल्याला पाती लाटून घ्यायची आहे, जशी आपण पुरी वगैरे लाटतो तशीच। पातीच्या मध्यभागी सारण भरायचं आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। नंतर पातीला फोल्ड मारून घ्यायचा आहे, व्यवस्थित वडी तयार करून घ्यायची आहे। फोल्ड मारताना त्यावरती थोडं पाणी लावून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने सर्व वड्या मी तयार करून घेतल्या आहेत। तर इथे तेल गरम होण्यासाठी मी आधीच ठेवलं होतं। तेल आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये आता एका एकाने वड्या सोडायच्या आहे। जेवढ्या वड्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये बसेल एवढ्या वड्या सोडायच्या आहे आणि वड्या क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर वड्या रेडी झालेल्या आहे, क्रिस्पी अशा होऊन तयार झालेल्या आहे। आता हे अशा प्रकारच्या चाळणीवरती हे काढून घेऊया आणि गरमागरम क्रिस्पी वड्या सर्व करूया। चला तर मग खुसखुशीत चमचमीत अशा हे सांबार वड्या रेडी झालेल्या आहे। नक्की एकदा तरी ट्राय करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुम्हाला जर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।